वसुंधरा न्यूज, आपल्या हक्काचे न्यूज चॅनल। व्हीनस कॉर्नर येथे केएमटी बसवर दगडफेक करणाऱ्या 3 आरोपींना अटक व एक विधी संघर्षग्रस्त बालक ताब्यात। कोल्हापूर एलसीबीची कारवाई। मंगळवार 14 जानेवारी 2025 रोजी व्हीनस कॉर्नर कोल्हापूर येथील सिग्नल जवळ अज्ञात 5 ते 6 तरुण इसमांनी काही एक कारण नसताना केएमटी बसवर दगड मारून बस क्रमांक MH09 CV 0411 या बसचे सुमारे 25,000 रुपयांचे नुकसान केल्याबाबत बस चालक प्रकाश ज्ञानू झोरे राहणार केदारनगर तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर यांनी दिले। तक्रारीवरून शाहूपुरी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल झाला। काही एक कारण नसताना दहशत माजवण्याच्या उद्देशाने घडलेला प्रकार हा चुकीचा असून अशा प्रकारे घटना घडणे भयावह असल्याने नमूद गुन्ह्यातील आरोपींचा तात्काळ शोध घेऊन त्यांना अटक करण्याबाबत पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना सूचना दिल्या। वरिष्ठांनी दिले आदेश व मार्गदर्शनाप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी पोलीस अंमलदार संतोष बर्गे, वैभव पाटील, प्रवीण पाटील व महेंद्र कोरवी यांचे तपास पथक तयार करून नमूद गुन्ह्याचा समांतर तपास चालू केला। तपास पथकाने गुन्ह्याच्या ठिकाणावरून तांत्रिक माहिती संकलित करून तपास करीत असताना तपास पथकातील पोलीस अंमलदार वैभव पाटील यांना माहिती मिळाली की नमूद गुन्हा हा रेकॉर्डवरील गुन्हेगार अभिषेक घोडके राहणार राजारामपुरी कोल्हापूर याने व त्याचे साथीदारांनी मिळून केला असून अभिषेक घोडके याचे साथीदार हे सायबर चौक ते राजाराम कॉलेज जाणारे रोडवर आहेत। अशा मिळालेल्या माहितीच्या आधारे तपास पथकातील पोलीस अंमलदार यांनी सायबर चौक ते राजाराम कॉलेज जाणारे रोडवरून जाऊन आरोपी अभिषेक मंगेश घोडके वय वर्ष 26 राहणार राजारामपुरी कोल्हापूर, आसिफ अमनुल्ला नायकवडी वय वर्ष 30 राहणार इंगळी तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर, ओमकार जगन्नाथ चौगुले वय वर्ष 22 राहणार पात्रूड गल्ली सायबर चौक कोल्हापूर तसेच एक विधी संघर्षग्रस्त बालक यांना ताब्यात घेतले। नमूद इस्मांनी शाहूपुरी पोलीस ठाणे येथे दाखल गुन्ह्याची कबुली दिल्याने त्यांना पुढील तपासकामी शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिलेले आहे। सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरकडील पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर तसेच पोलीस अंमलदार संतोष बर्गे, वैभव पाटील, प्रवीण पाटील, महेंद्र कोरवी, संजय पडवळ, अशोक पवार, कृष्णात पिंगळे, राजू येडगे, लखन पाटील, शुभम संकपाळ यांनी केले आहे। चॅनेलला सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा।